नमस्कार, मी उज्ज्वला. शोरेस क्लाउड किचन मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे. आज अजून एक मी दिवाळीचा पदार्थ करून दाखवणार आहे, गोड शंकरपाळे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, इथं सम प्रमाणात दूध, पिठी साखर आणि तूप थोडंसं घट्ट आहे म्हणून थोडंसं कमी घेतलंय. तिन्ही सेम प्रमाणात घ्यायचं आहे, एक एक वाटी. इथे मी एक पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यात हे दूध आहे ना, हे दूध घालायचं आणि मग पिठी साखर घालायची आणि ही पिठी साखर विरघळेपर्यंत हे दूध थोडंसं गरम करायचं. हे बघा, पिठी साखर पूर्ण विरघळलेली आहे, दूध थोडंसं कोमट झालेलं आहे. आता ह्याला गॅस बंद करूया आणि गॅस बंद केल्यावर मग हे तूप घालायचं आहे. चांगलं हलवून घ्यायचं आहे. हे बघा, तूप टाकून चांगलं हलवून घेतलेलं आहे. हे आता आपण एका परातीत पीठ मळण्यासाठी काढून घेऊया. हे बघा, हे मी परातीत काढलेलं आहे. आता याच्यात आपण लागेल तसा थोडा थोडा मैदा घालूया. हा 1 किलो मैदा मी चाळून घेतलेला आहे. लागेल तसं थोडा थोडा घालायचा आहे. हे बघा, थोडं थोडं घालतच पीठ मळायचं आहे. मी पहिला अर्धा घालते. असं मळून घ्यायचं आहे. घट्ट पीठ मळायचं आहे शंकरपाळीसाठी. हे पीठ मळतानाच अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आहे आणि जायफळ थोडंसं किसून घालायचं आहे आणि एकदम घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा, असं घट्टसर पीठ असं मळायचं आहे. हे असं चिरा पडलेल्या शंकरपाळीला चांगले असतात, त्याच्यामुळे शंकरपाळे एकदम खुसखुशीत अशी होते. हे बघा, 1 किलो मधला मैदा हा एवढाच राहिलेला आहे, म्हणजे अर्धा किलोच्या वर मैदा लागलेला आहे. हे बघा, त्या पिठातला मी एक हुंडा घेतलेला आहे आणि आता तो व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. हे बघा, मी एवढी जाड अशी लाटलेली आहे. आता हे बाजूचे काठ आहेत ना, हे असे सुरीने जरा आधी कट करून घ्यायचे चारी बाजूनी. हे बघा, चारी बाजूनी मी सुरीने कट करून घेतलेले आहेत आणि मग आता हे मी पिझ्झा कटरने असे काप करत आहे. छोटे मोठे तुम्हाला हवे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आणि मग असे तिरके तिरके हे बघा, हे काप आता झालेले आहेत. हे बघा, एवढ्या जाडीचे करायचे आहेत. तुम्ही चौकोनी करा किंवा असे तिरके तिरके करा. हे बघा, असे परातीत काढून ठेवायचे आणि दुसरं परत करायला घ्यायचे. इथे मी कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यात तेल घातलेलं आहे शंकरपाळी तळण्यासाठी. हे बघा, तेल चांगलं तापलेलं आहे. आपण एखादी शंकरपाळी टाकून बघूया. हे बघा, आता थोड्याशा अशा शंकरपाळ्या थोड्या थोड्या तेलात सोडायच्या, एकदम सोडायच्या नाही. अशा, हे बघा, अशा थोड्याशा लालसर ह्याच्यावर तळून घ्यायचे आणि आता ह्या आपण काढून घेऊया. हे बघा, अशा जाळीवर काढायच्या, ह्याच्याने वाफ निघून जाते असं. हे बघा, या एवढ्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत, एवढ्या जाडीच्या. हे बघा, एक शंकरपाळी मी हाताला हे करून दाखवते, जरा सुद्धा तेलकट झालेल्या नाही आहेत आणि हे बघा खुसखुशीत एकदम झालेले आहेत.
खुसखुशीत गोड शंकरपाळीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही आधी घरी करून बघा, मग आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। अशाच नवनवीन रेसिपी मी घेऊन येत जाईल, तर माझ्या शौर्यस क्लाउड किचनला नक्की विजिट द्या। माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।